पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मंगळसूत्र घेऊन या। चला आता कन्यादान करूया। वेदांत ये कन्यादान कर। वधूचे वडील नाहीयेत ना, तर कन्यादान मोठ्या मुलाच्या हस्ते करावे लागेल। कन्यादान माझी आई करेल। वेदांत अरे काय वेडेपणा आहे हा। साध्या शब्दात बोलतोय, कन्यादान माझी आई करेल। हे कसं काय शक्य आहे? वेदांत अरे तू मोठा भाऊ आहे साध्याचा, वडिलांच्या जागी आहेस, कन्यादान तूच करायला पाहिजेस। प्रथा मोडायची ठरवली का तुम्ही? सुमती तू तरी काहीतरी बोल। अरे वेदांत, आद्याचा मोठा भाऊ आहेस ना तू, मग करून टाक कन्यादान। त्यात एवढं काय? त्यात एवढं काय नाहीये ना, मग करू दे माझ्या आईला कन्यादान। पण एका विधवेच्या हातून? हो, यापुढे एक शब्द जरी बोललात ना, तर तुमच्या जागी दुसरा भटजी आणून बसवेन। वेदांत आणि तुम्हा सगळ्यांना काय प्रॉब्लेम आहे? माझे बाबा गेल्यानंतर आईनेच बाबांची जागा घेतली। मी तरी 20 वर्षांचा होतो, किमान सगळं कळत तरी होतं। पण आद्याला विचारा, तिच्यासाठी माझी आई फक्त आई नव्हती, बाबा सुद्धा होते। सो बाबांच्या जागी आई उभी राहणार आणि प्रत्येक विधी करण्याचा अधिकार आईला सुद्धा आहे। आणि मला कळत नाही हे कन्यादान काय? माझी बहीण काय वस्तू नाहीये दान करायला। आई चल। आई आता तू सार्थकच्या आधी आद्याचा आदेश आहे, आणि दान बनून नाही, आणि हे सगळ्यांनी लक्षात घ्या, विशेषतः तुम्ही। हातावर हात ठेवा। आचार्यो उजव्या हातात घ्यायचंय, हातावरती पाणी सोडा। हातामध्ये हात द्या।
इमाम कन्यां प्रदर्शयामि देवाग्नि द्विजसन्निधौ देवाग्नि द्विजसन्निधौ। इथे एकटी बसून रडतीयस? चल चल तिकडे मंडपात सगळ्यांसमोर रडवते तुला. चल. नाही 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 नाही, 1 मिनिट. याला हळद लाव, त्याच्याशी दोस्ती कर, सतत पुढे पुढे कर. काय झालं या सगळ्याचं? ओव्हर. सारिका, संपलं? नाही म्हणजे माज उतरला का? तोंड वर करून मला सांगत होतीस आपल्या भावाचं लग्न आहे, प्लीज शांत राहा, गोंधळ करू नकोस. नाही केला मी गोंधळ. विचार का? विचार ना. सारिका, मी सांगते का? मी सांगते कारण अमूल्या माझ्या भावाचं लग्न आहे. कोणाच्या? माझ्या. त्याच्या लग्नात मी काहीच गोंधळ करणार नव्हते, पण आता त्याचं लग्न सुरळीतपणे पार पडलं. आता मी खरा तमाशा सुरू करणार. म्हणजे तू मला ब्लॅकमेल करत होतीस? नाही 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 नाही, वेडी आहेस का? आता करेन. काय झालं? मला चॅलेंज केलं होतंस ना? काय उतरला सगळा माज? अमूल्या, जे काही मी आता केलंय ना, ती फक्त एक झलक होती. खरा गेम तर आता सुरू होणार आहे. कुठे आहे माझा नेकलेस? सांगितलं ना तुला, सापडत नाहीये. ते ऐकलंय मी. नेकलेस कुठे लपवून ठेवलायस? आम्ही तो नेकलेस लपवलेला नाहीये. का लपवू आम्ही? कारण तुमची ऐपत नाहीये. हे बघ, मला आत्ताच्या आत्ता तो नेकलेस हवाय. आणि जर तू तो देणार नसशील तर सगळ्यांसमोर माझे पाय धर आणि माफी माग. नाहीतर तुला कळेलच ही सारिका बडवाई काय चीज आहे ते. सुखी राहा. ए वेडाबाई, असं रडायचं नाही काही. रडायचं नाही अजिबात. जावई बापू, आमची आद्या खूप लाडाकोडात वाढली आहे. तुमच्या घरी तिच्यावरती मोठी जबाबदारी पडणार आहे. जा, आईला नमस्कार कर. जा. रडू नको. आणि तुझं सासर काही लांब आहे का? तुझी इच्छा झाली ना की 5 मिनिटात येईन मी तुला भेटायला. सांभाळा हिला. नीट राहा बाळा. सुखी.
कॉंग्रॅच्युलेशन. मी कराटे चॅम्पियन आहे. माझ्या बहिणीला सासूरवास झाला तर सगळ्यात आधी प्रसाद तुला मिळणार आहे. तुझ्या समोर आता सगळ्यात महत्वाचं चॅलेंज आहे. याला रडवायचंय. डोंट क्राय. आणि तू काय दिल्लीला नाही जातेस? रोज भेटू आपण. हा, आणि तुला रडताना पाहिलं की मलाही रडायला येतं, यू नो ना. आणि तुझ्या दादाला रडताना सगळ्यांनी पाहिलं तर काय होईल? ब्रेकिंग न्यूज. अद्याप रड तू, होऊ दे ब्रेकिंग न्यूज. ही मुमेंट कॅप्चर झालीच पाहिजे. ये लगेच व्हायरल करतो. अद्याप काळजी घे. हाय, तू सगळ्यांना घेऊन पुढे हो. मी इथलं सगळं आटपलं की येतो. मी आहेच दादा बरोबर. दादाला काही मदत लागली तर. बर, चल मी कार पर्यंत सोडतो. ठीक आहे, येतो येतो. आद्या, नको रडू सगळं. तुला सांगू का, आमचा सार्थक एवढा प्रेमळ आहे ना. तो बहिणींवरच एवढं प्रेम करतो, तुला केवढा लाडाकोडात ठेवेल. आणि माझी बहीण म्हणजे तुझी सासू, ही तुझी आईच आहे. तू स्वतःच्याच घरात येतेस असं समज. इथे सारिका कोण आहे? इन्स्पेक्टर काय झालंय? सारिका माझी मुलगी आहे. जय हिंद साहेब. जय हिंद. काय झालं? नाही म्हणजे इथे मांडवात यायची काय गरज भासली? त्यांनीच फोन केला होता. त्यांची एक कंप्लेंट आहे. सारिका नाही? हो पापा, मी केली होती कंप्लेंट. अगं पण इथे लग्नात? आणि किमान मला तरी सांगायचंच ना पोलिसांना बोलवण्या अगोदर. पप्पा, तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी सांगते. कारण सार्थक दादाच्या लग्नात मला कुठलाही ड्रामा नको होता. स्पेशली वहिनीच्या फॅमिली समोर काही करायचं नव्हतं, म्हणून मी इतका वेळ काही बोलत नव्हते. पण माझा नेकलेस चोरीला गेलाय. काय? कोण?
तुझा नेकलेस? हो, माझा नेकलेस जो तू आरतीला दिला होतास, आठवलं? दिला होतास ना आरतीला. मग बघ तिच्या गळ्यात आहे का? कुठे आहे तो? नाहीये ना? किंवा मावशीच्या गळ्यात बघ, तिच्या गळ्यात तरी आहे का? नाही ना? आणि अमूल्यच्या गळ्यातही नाहीये. पप्पा, माझा 4 लाखांचा नेकलेस या दोघींनी मिळून गायब केलाय. विचारा ना अमूल्यला हवं असेल तर. मी तिला 100 वेळा विचारलं, पण तिच्याकडे एकही उत्तर नव्हतं. एक मिनिट, अमूल्य कुठे आहे? हा, कुठे आहे अमूल्य? सारिका, तू काय बोलतेस आणि कुणाबद्दल बोलतेस कळतंय तुला? तू चोरीचा आरोप मावशीवर आणि तिच्या मुलींवर, म्हणजे तुझ्या सख्या मावस बहिणींवर करतेस. कळतंय का तुला काही? आणि हे बघ, तुला जर का इतकाच प्रॉब्लेम होता ना, तर डायरेक्टली आमच्याकडे यायचं होतं ना. पोलिसांकडे जायची काय गरज होती? मला माहित होतं तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीस. विचार ना तुझ्या बहिणीला, कुठे आहे अमूल्य? मावशी सांग, कुठे आहे अमूल्य? बघितलंस? उत्तर नाहीये तिच्याकडे. त्यामुळे आता तुला सांगतेय, यांची बाजू घेऊन माझ्याशी भांडायचं नाही. ती अमूल्य चोर आहे आणि या दोघींनी तिला साथ दिलीये. सारिका, एक मिनिट काय काय सुरू आहे? नाही मान्य आहे, आम्ही मिडल क्लास आहोत, आमची कुवत नाही आहे. सारिका, तू नको नको ते आरोप करतेस आमच्यावर. हे बघ, मला तुझा काहीतरी गैरसमज झालाय. माझी अमूल्य आरती कधीच चोरी करणार नाही. असली दागदागिन्यांची हौस नाही त्यांना अजिबात. तुम्ही दिवसभर क्लिनिक मध्ये असता काका. तुम्हाला नाही माहित तुमच्या मुली किती मोठी स्वप्न बघतात ते. नुसतं नेकलेस नाही, लोकांची स्वप्न सुद्धा चोरतात. काय सुमन, काय बोलते ही? कुठल्या नेकलेस बद्दल बोलते? काय चाललंय मला कळणार आहे का जरा? काय ते शोधतो आम्ही, त्यासाठीच इथे बोलवलंय आम्हाला. सुमन, अहो तो हार सापडत नाही हे खरंय, पण आम्ही तिघींनी खूप शोधलाय. ऐकलत ना तुम्ही दोघांनी? आणि मावशी, मानलं ग तुला खरंच. साळसूतपणाचा आणून का होईना सगळ्यांसमोर कबूल केलंस तू. वाव. पण एक मिनिट, हे सगळं तू पोलीस आल्यानंतरच का कबूल केलंस? नाही म्हणजे तू मला आधी पण सांगू शकली असतीस ना. एवढा वेळ का वाया घालवलास? आधी का नाही सांगितलंस? आणि या सगळ्याच्या मागे ती अमूल्य आहे हे मला माहितीये. कुठे आहे ती? हा, कुठे आहे अमूल्य? कुठे आहे? कारण मला माहितीये की हे सगळं तिने. वाव. स्पीक ऑफ द डेव्हिल अँड द डेव्हिल इज हिअर. एव्हरीवन, विचारा ना हिला सगळं माहितीये. कारण मला माहितीये की हिनीच हार गायब केलाय, हिनीच चोरलाय तो. पप्पांनी मला जो हार गिफ्ट केला होता, आय एम डॅम शुअर की तो हार हिनीच चोरलाय. बस बस बस, माझी सहनशक्ती संपायला लागली आता. राजसिंग, काय चाललंय? तुम्ही या घरचे मोठे आहात ना, तुम्ही कोणीच काही बोलत नाही.
अमूल्या, काय हे काय प्रकरण आहे? मला कळणार आहे का? काय चाललंय हे? अण्णा, तुमचा आमच्यावर विश्वास आहे ना? आम्ही चोरी करणार नाही ही खात्री आहे ना? अगं, हे बघा, मला फक्त 5 मिनिटं द्या. ज्या हाराची चोरी झाली, ज्याचा आळ तू आमच्यावर घेतेयस, तो कुठे आहे हे तुला खरंच माहित नाही?